प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता नंदिनीने स्वतःचं बाळ गमावलेलं आहे. आता नंदिनीने स्वतःचं बाळ गमावलंय, पण हा धक्का आता जीवा आणि नंदिनी या धक्क्यातून सावरू शकतील का? हे दुःख पचवू शकतील का? आणि हा अपघात कोणी घडून आणला? विजयचं आणि वसूचं कटकारस्थान इथे आता जीवाच्या आणि नंदिनीच्या समोर येईल का? आणि प्रेक्षकांना एवढंच नाही तर आता इथे डॉक्टरांनी नंदिनी यापुढे कधीच आई होऊ शकणार नाही असं खूप मोठं सत्य सांगितलेलं आहे. आता जीवा म्हणतो की नंदिनी ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. नंदिनी म्हणत असते की जीवा असं नाही सांगणार. आपण आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी सगळ्यांपासून लपवून ठेवल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला किती प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं माहिती आहे ना. आता ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून नाही ठेवायची. पण जीवा मात्र हे आता ऐकायला तयार नाही आहे. जीवाचं असं म्हणणं आहे की तू आई होणार नाही आहेस, मी बाबा होणार नाही आहे. पण ही गोष्ट आपण कोणालाही सांगायची नाही. सगळ्यांपासून लपवून ठेवायचं. कारण हे दुःख आईला जर कळलं तर आईसुद्धा हा धक्का पचवू शकणार नाही आहे. आणि आता इकडे नंदिनी जीवा दोघंसुद्धा प्रचंड रडत असतात. कारण त्यांनी स्वतःचं बाळ जन्माला येण्याआधीच गमावलेलं असतं. आणि डॉक्टरांनी जे काही सांगितलंय की नंदिनी आता कधीच आई होऊ शकणार नाही, हे दुःख तर आता नंदिनीला सहनच होत नाहीये. जीवा नंदिनीला आता एवढ्या मोठ्या दुःखातून सावरू शकेल का? हे आपल्याला पुढच्या भागामध्येच पाहायला